नमस्कार मंडळी, मी राहुल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या डे 3च्या कोकण राईडच्या सिरीजमध्ये. तर आत्ता जे आहोत सकाळी डे 3 सुरू केला. जस्ट उठलोय मी. उठलो नाही, मला उठवण्यात आलेला आहे दीपांनी. तिथं पुढे मोहिनी बसली आहे आणि जस्ट रूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतात. बघा आज अजय बाय बाय यार. बघा यार काय निवांत आहे ना. डायरेक्ट मस्तपैकी पुढं बीच आहे डायरेक्ट आणि बोटी बिटी खतरनाक होत. थोड्या वेळास पहिले आता ना मी इथून आमच्या रूम मधून डॉल्फिन पाहिले काय मस्त आहे ना. ये बघा, हा वर टेरेसवर आलो. टेरेसवरून व्ह्यू बघा यार. आणि ह्या पॉइंटला कुठेतरी डॉल्फिन होतं. खूप जवळ होतं डॉल्फिन, खूप म्हणजे खूप जास्त मस्त आहे. बेस्ट प्लेस आहे. म्हणजे समुद्र आपला, मी तर काही जास्त समुद्राकडे जात नाही. पहिल्यांदा जेवढं मी आज समुद्राच्या जवळ स्टे केला, बीच जवळ मस्त आहे. तर आत्ता चाललेलो आहोत आपण स्कुबा डायव्हिंग करायला. काहीतरी 1080 पर हेड घेतलेलं आहे. 8 ते 10 मिनटं अंडर वॉटर असं सांगितलेलं आहे. आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, बघू आता कसं होतं. आणि हे बघा, हे काय झालं, किल्ला असाच वगैरे किल्ला बाई बघा. लाईफ टाईम मध्ये आता फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा. तर मी तर बीचवर पहिल्यांदाच राहिलो असं. बोल काय करतो. किल्ला आहे बघा, झेंडा इंडिया. जय भारत. हिला चढली नाही, ही अशीच आहे. ए तो सिंधुदुर्ग बोललास ना. आणि हा जो मी पॉइंट केलाय ना, हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. ओके, आता याच्यात एवढे झूम नाही, याच्यात 3x होते झूम व्हिडिओमध्ये. ओके, हा सिंधुदुर्ग आहे. भाई इथे बसलोय मस्तपैकी बीचवरती. इकडे मोहिनी कसं वाटतं, आणि इकडे साजेस बसलाय. त्याचं जरा काय काम चालू आहे कामाचं. भाई हा कुत्रा एवढा मस्ती करतोय ना, रेतीमध्ये अगदी लहान पोरासारखा खेळतोय. बेस्ट आहे यार, बेस्ट. वरतीच आहे. एकदा तरी कोकण कोस्टल राईड करा. मी ऑलरेडी एकदा केलेली, पण तेव्हा माझ्याकडे दिवस कमी होते. आता पण जरा चार दिवसाचा काहीतरी 4 दिवसाचा प्लॅन होता आमचा. एक पूर्ण वीक पाहिजे पूर्ण फिरायला, तेव्हा मजा येईल. परत एकदा आपण करणार आहोत नक्कीच. येशील ना. करतो. आता इकडे बघ. अरे पागल काय पडतोय. हिला मस्ती बघा किती आहे. शांत बसवत नाही बघा. खतरनाक आहे. नको ना, माझ्या अंगावर रेती उडते. ही बघा, दुबई का रेत. दुबईच्या रेतच्या चक्कर मध्ये मोबाईल मध्ये जी रेत गेली तर वाट लागेल. ही बघा, हा अख्ख्या अंगावर टाकते रेत. काय हालत केली आहे. खतरनाक माणसं आहे जरा. नको ना माझ्या. भाई बघा, रेतीमध्ये खेळला तर माझ्या. मी नाही म्हणत. अरे बघ ना. आई शपथ रे. तुम्हाला साईन लँग्वेज सांगतो. टेक मी अप अँड टेक मी डाऊन. ओके असेल तर असं साईन दाखवायचा. क्वेश्चन पण आहे आणि आन्सर पण आहे. हा साईन आहे टेक मी अप, म्हणजे वरती येण्यासाठी. बरोबर. हा साईन टेक मी डाऊन. चलो भाई, तर आता चाललेलो आहोत स्कुबा डायव्हिंग करायला. आता इन्स्ट्रक्शन वगैरे दिले. ओके, इन्स्ट्रक्शन वगैरे दिले. चाललो पुढं. माझ्या साजेश आहे, इथे आपली बोट आहे आणि आम्ही दोघं चाललो आहोत पुढे. आता त्यांनी सांगितलं तोंडाने श्वास घ्यायचा, नाकाने, त्याच्यानंतर कानामध्ये थोडंसं आपल्याला हे होऊ शकतं. हा, तोंडाने सोडायचा. आता जाऊ पुढे. बाईक आता निघालो स्कुबा डायव्हिंगसाठी. पुढे आतमध्ये आलेलो आहे. आपल्याला रूममधून डॉल्फिन दिसलेली. आता इथून बघतो डॉल्फिन आहे की नाही. आणि हा काही आजूबाजूचा व्ह्यू. आता गोप्रो नाही आणला, मोबाईलने शूट करतो.
विसरून गेलो ब्लॉगिंग करायचं. मी भाई येणे मला मोहिनीने आठवण की राहुल ब्लॉग व्हिडिओ नाही करत आहे का. हा समोर बघा, त्याने जास्त पुढे ना ते बसून देत नाही, कारण पुढून आहे ना बोट खूप वर होते, उडते. आणि ते उडाच्या वेळेस मी जास्त काही हे केलं नाही, मोबाईल याच्याकडे होता. टपक्यात पोहोचत आणि इथे आम्ही आल्यानंतर फिरतो रविवारी गुरुवारी शुक्रवार शनिवार भाई आलोय मी. स्कुबा डायव्हिंग तर करायची आहे, पण इथे जे बोटीमध्ये ना, इथे ॲक्च्युली ना वेटिंग आहे. तर बोट अशी हलते ना, माझं आता जरा डोकं गरगर करायला लागलंय, पोटामध्ये पण हे होत आहे, हालत टाईट झाली माझी रे. स्कुबा डायव्हिंग करायचं तर मन नाही करत आहे माझं, पण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत आपण, त्यासाठी चाललं. पण बोट जी हलते ना लाटांमुळं, हे झालं माझं, हालत टाईट झाली माझी. पाण्यात उतरलेलो मी, पाण्यात उडालो बिडालो, जॅकेट पाण्यात समुद्रात पोहलो गेलो, पण लाटांमुळं तरी पण तसंच होतं. माझी ना हालत टाईट आहे. लावलाय बेल्ट, 1 kgचा बेल्ट आहे हा टोटल. 5 kgचा 5 kgचा बेल्ट आहे. लावा तुम्ही लावा इथं बोलताना मला तोंडाने श्वास घ्यावा लागतोय, नाकाने श्वास घेता येत नाहीये. थोडं जरा समजू शकता तुम्ही. आता जरा थोडीशी भीती वाटते मला, दुसरं काय रे. थोडी भीती वाटते. लाईफ टाईम पहिला एक्सपिरियन्स आहे लाईफ मधला. अरे काय घाबरण्याची गरज नाही. दादा सोबतीला आहेत ना, दादा आहेत सोबतीला तुमच्या. हे बघा दादा, दिलेले इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित आहेत ना. खूप मस्त होता एक्सपिरियन्स. मला तर खाली लेडी मरमेडचा स्टॅच्यू. भाई मोहिनी काय सांगते, जमिनीवर पाय चक्करला सारखं झालं. जमिनीवर पाय ठेवून कसं वाटतंय? एकदम असं वाटतंय की म्हणजे जी गोष्ट जी सदिवापासून मी वेट करत होती ती आता मिळाली असं वाटतंय. 2 मिनिट म्हणजे असं जास्त टाइम नाही गेला, पण कसं तरी काय सांगू, एवढी खुशी भेटते ना, जसं की कोहिनूरचा हिरा मला भेटलाय असं वाटतं. खतरनाक भाई. अशी हालत टाईट झालेली ना माझी पाण्यामध्ये, आतमध्ये म्हणजे बोटीमध्ये ना जास्त हे झालं आम्हाला. बोटीमध्ये खूप हे झालं, वॉमिटिंग वगैरे काय वॉमिटिंग झाली नाही, पण ठीक आहे. जसं जमिनीवर पाय ठेवलं ना भाई, काय सांगू तुम्हाला.
ही आपली चाकणची मंडळी आहे. चाकणच ना? छान छान वाटलं. अरे खाली चालायला लावलं आणि समुद्र जेवढा लांबून सुंदर दिसतो ना तेवढा आतमधून खतरनाक आहे. तुझं याच्यावर काय म्हणणं आहे? हा म्हणजे बोलू शकतो बट जर तुमच्याकडे तेवढे बोलतात ना माइंड कंट्रोल म्हणतात ना की तुमच्यावर सेल्फ कंट्रोल असणार ना तर तुम्ही म्हणजे खूप एन्जॉय पण करू शकता आणि खूप साऱ्या गोष्टी आहे म्हणजे जे तुम्ही पाण्यामध्ये बघू पण शकता म्हणजे ते काय करू पाण्यामध्ये बसतो पाण्याच्या आतमध्ये बसतो. मी काय बोलतो हायड्रोफोबिया मी तुला काय म्हणतो बघ आपण इथून गेलो माझा प्लॅन काय होता जाणार स्कुबा डायव्हिंग करणार रिटर्न होऊ. आम्ही बोट मध्ये तब्बल 1 तास बसून होतो. ती बोट ऍक्च्युली ते खूप चुकीचं असं होतं. असं हालत होती ती ना. गोष्ट आम्हाला पण नाही पडत एक्सपर्ट्सला की ते लोक फटाफट करून मग 10 मिनिटं करून बाहेर काढतील थोडं. आम्हाला तर 10 मिनिटं बोलले आम्हाला तर वाटत पण नाही आम्ही 10 मिनिटं थांबलो पण असणार 10 त्याच्यामध्ये. मिनिट बाई बघा मला ना बोट मध्ये एवढ्या वेळ बसलो ना मला वॉमिटिंग वगैरे सारखं होत होतं नुसतं. खूप जास्त हे झालेलं मला. पण जेव्हा पाण्यात उतरलो पाण्यात पण जास्त नाही पाण्यात पण ना आतमध्ये गेलो मी पाण्यात गेलो आतमध्ये खूप मासे बिसे व्हिडिओ काढला लगेच वरती आलो मी कारण की ना हे जास्त होत होतं. काय सांगू कसं विचित्र वाटत होतं पाण्यामध्ये आणि ना अंगाला वशाट सारखा वास येतोय आता पाण्याचा. आणि इकडे सर्व हा व्ह्यू समुद्र लांबूनच खूप छान वाटतं. आतमध्ये नाही मी पर्सनल सांगतो आतमध्ये जरा हे आम्ही जे काल जे रात्री आम्ही 1 वाजता की जे आलो 12:30-1 वाजता जे पण आलो जेवढी थकान तेव्हा होतं ते ना तेवढं फक्त आता नुसतं स्कुबा डायव्हिंग करून मला एवढं थकायला झालं ना सिरियसली सांगते जेवढी मी काल थकले होते ना फक्त एक आहे स्कुबा डायव्हिंग करून मी एवढी थकले ना मी काय सांगू. जाऊ ते 1 तास 1.5 तास वेट केलं ना बोट मध्ये त्याच्यामध्येच वाट लागली सगळी. आणि आम्हाला अजून कितीतरी अजून वॉटरचे वॉटर ऍक्टिव्हिटी करायचं होतं पण आता ते नाही जाणार ऍक्टिव्हिटी बिलकुल नाही. आम्ही डायरेक्ट आता खाण्याची पण इच्छा नाही आम्हाला डायरेक्ट झोपणार. आलेलो एका रेस्टॉरंटमध्ये तिथे आता व्हेज थाळी घेतलेली आहे. आता स्कुबा डायव्हिंग वगैरे करून आलो त्याच्यानंतर ही व्हेज थाळी घेतलेली आहे. साजेश इकडे हा आणि इथे व्हेज थाळी आहे. व्हेज थाळीमध्ये पापड चपाती भात त्याच्यानंतर लोणचं सोलकढी आमरस आपलं काय वरण आणि त्याच्यानंतर काजू आणि पनीर मिक्स आहे. पहिल्यांदा बघतो मी आता बघू आणि संध्याकाळसाठी काहीतरी नॉनव्हेज ओके तर खाऊन झाल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देतो की कसं आहे म्हणून. तर नमस्कार मंडळी स्कुबा डायव्हिंग केल्यानंतर आत्ता वाजलेले आहेत 5. ऊन खाली झालेलं आहे पूर्णपैकी मस्तपैकी 1 तास झोपलेलो आणि आता इथून चाललो आहोत 1-2 आजूबाजूचे स्पॉट आहेत. एक लाईट हाऊस आहे ते बघायला. तिथून मग जरा सनसेट एन्जॉय करू आणि मग रिटर्न येऊ. आता काही जास्त कुठे जायचं नाही तर मग जॅकेट वगैरे काही घातलेलं नाही आहे. बेसिक टी शर्ट आहे आपलं ट्रॅक घातलेली आहे आणि शूज आणि ही काही माझी अशी गाडी आणि तिकडून येते ती मोहिनी. ऑल गुड आणि हा ठीक आहे ही आजारी आहे आणि ही साजेशची BMW. साजेश रेडी होतं आहे आता इथून रेडी झाल्यावर साजेशलाच पॉईंट माहिती आहे तिथून मग जाऊ डायरेक्ट. आणि ही काही गाडी माझी काय सुंदर दिसते यार. आता फायनली आलेलो आहोत बीचच्या इथे. एक किल्ला कुठला साजेश सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आलेलो आहोत. गाडी पार्क वगैरे केली इथं पार्किंगमध्ये किती 20-20 रुपये 20-20 रुपये चार्जेस आहेत आणि आता इथं 30-30 रुपये चार्जेस आहेत. आणि आता इथं पुढून जाऊ 30 रुपये दिले कशाला 30 आहेत ना इथं इथं पुढे जाऊ. माझ्या समोर बघतो ते शिवाजी महाराजांचा पुतळा आहे सिंधुदुर्ग खूप मोठा आहे. एवढा लांबूनच एवढा मोठा वाटतोय ना. आता जवळून तिथे काय आता पहिले सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जातो नंतर बघू आपण. हा सगळे पुढं तिकीट वगैरे घेतलेली आहे सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी पर पर्सन 100 रुपीज आहे. आणि आता इथून सगळं जेटस्कीच आले जेटस्की पण दाखवून तुम्हाला आतमध्ये आहे मस्तपैकी जाऊ आता बघू सिंधुदुर्ग किल्ला. आणि हा काय व्ह्यू आजूबाजूचा आहे ना थोडासा हात आला माझा मध्ये मस्त
आता इथून जाऊ. हे बघा समोर पूर्ण पब्लिक उभी आहे. इथे जाऊन बघू आता मस्तपैकी. आता जे आपण सांगतो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बोट जी आहे ती निघालेली आहे. आणि असा काही व्ह्यू आहे हा काही. आणि इथे सिंधुदुर्ग आहे. आता इथून जे आहोत आपण चाललेलो ॲटलिस्ट 5 ते 10 मिनटं लागतील. आणि ही शेवटची बोट आहे. शेवटची बोट ॲक्च्युली 5:45 निघालेली आहे. आलेलो आहोत दुर्गेच्या एंट्रन्स वरती. पूर्ण कार दरवाजा आहे. समोरच आपला जो महादरवाजा आहे समोरच आहे. आणि इथंच मंदिर आहे. थांबा मंदिर दाखवतो पहिले. हनुमानाचं मंदिर आहे. आणि हा महादरवाजा. महादरवाजातून आतमध्ये जातो. दोन्ही साईडला 2 चौड्या आहेत. एका साईडला पूर्णपणे तोफ ठेवलेली आहे. आता वरती जाऊन बघू आपण. राष्ट्रच आहोत आपण किल्ल्याच्या आतमध्ये येण्यासाठी 5 रुपये एक तिकीट आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आल्यावरती जाणवत नाही की आपण एखाद्या बेटावरती उभे आहोत. बरीच दुकानं आहेत बेटावरती. आत्ता साजेश बोलला की इथे लोक राहतात सुद्धा. आणि दुकानं बघा, तर एवढी सगळी दुकानं पण आहेत इथे. कचरा टाकायला चांगलं व्यवस्थित आहे. हे जे मंदिर आहे बघा, आता मंदिर आहे मस्तपैकी. किल्ल्यावरती मंदिर बेस्ट. जाऊ आता बघू आतमध्ये जाता येतं की नाही, कारण इथून तर बंद दिसतंय. म्युझियममध्ये आलेलो आहोत. म्युझियममध्ये आता बघू आतमध्ये जाऊन काय काय. सुरुवातीलाच गणपती आहे. त्यानंतर इथे बघा पूर्ण किल्ल्याचा इतिहास आहे. इथे क्रेन आहे सर्व. इथं आपलं काठ्या आहेत. इथे ही आपला दांडपट्टा आहे. पूर्ण इतिहास आहे इथे. दांडपट्टा हा ॲक्च्युली दांडपट्टा हा खूप छोटावाला आहे. तरी पण हे फिक्झिबल ब्लेड नाही आहे. दांडपट्टाला अजून पण भरपूर मोठं ब्लेड असतं. ह्या काही दुर्बिणी आहेत जुन्यावाल्या. त्याच्यानंतर आपण ते भिंग, त्याच्यानंतर GPS आपलं नॅव्हिगेशन म्हणजे कंपास. त्याच्यानंतर हे काही कुलूप आहे त्याच्यात. हे कुलूप बघा काय खतरनाक आहे. हो सॉरी, इथं आहे कुऱ्हाड आहे. त्याच्यानंतर काही इथे लिहिलं आहे बघा परशु. हे कुऱ्हाडाचंच आहेत. काही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ह्या भाल्यांची जी टोकं असतात ती आहेत. इथे एक थोडासा इतिहास दाखवायचा राहिला फक्त. हा इतिहास बघा पूर्ण. त्याच्यानंतर इथे आहे हे काय आहे, कर्ना म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे हे पूर्ण. त्याच्यानंतर इथे जे आहेत अंगावर घालणारे शस्त्र आणि त्याच्यानंतर पोशाख त्याच्याबद्दल दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे शिवकालीन भांडी आहेत काही. ते नाणी आहेत. एवढं क्लिअर नाही तर आता येईल क्लिअर. ओके. याच्यामध्ये ऑदर कॉईन्स ऑफ मराठास. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे लिहिलं बघा. इथे आहेत या कॉईन आहेत. शिवमुद्रा इकडे आहेत पुढे. आणि इंदोर मराठाच्या इकडे पुढे आहेत त्या. पूर्ण मस्तपैकी ते समयी आहे. एक महाराजांचा जिरेटोप आहे. एक आहे शिवराजेश्वरी मंदिरात शिवरायांची मूर्ती आहे. हा पूर्ण पोशाख आहे जो की ॲक्च्युअल हा पोशाख आहे लंडनच्या म्युझियममध्ये. तो वाला फोटो आहे इथे. दोन्ही साईडला 2 जिरेटोप आहेत. त्याच्यानंतर हे शिवरायांच्या हातापायांचे ओके पायांचे ठसे आहेत चांदीचे प्रतिकृतीमध्ये इथे आहेत. आणि इथे काहीतरी इथे तलवार आहे पण मला ना ओळखता येत नाही आता ही कुठली धोप आहे की काय आहे. आणि याचा दांडा पण वेगळा यायचा कारण की जी मूठ आहे ती वेगळी यायची. तर धोपची मूठ पण वेगळी असते पण ठीक आहे ही जरा वेगळी आहे. हां हे मी तुम्हाला ना इथे कॅप्शनमध्ये टाकेल तेव्हाच दिसेल मला, कारण की आयडिया नाही मला. आता मी सांगू नाही शकत एक्झॅक्ट काय. त्याच्यानंतर इथे अजून काही कॉईन्स आहेत. इथे समई वगैरे आहे. त्याच्यानंतर राजदंड आहेत. दोन्ही साईडला राजदंड आहेत. इकडे अजून काही भांडी. त्याच्यानंतर माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे जातं आहे. जाताच्या त्या साईडला काय ठेवलं आहे हे कळशासारखं हे मला नाही ओळखता आलं. ओके. हे जिरेटोप आहे तिथे. त्याच्यानंतर जी सरदारांना दिली जाते ती टोपी आहे. नाही ही जी आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते
त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर तानाजी मालुसरे जे काही सेनापती किंवा आपण बोलतो ना वरच्या लेवलवरती असतात त्यांच्यासाठी दिलं जाते. त्याच्यानंतर हे जे आहे ही आहे आपली पेशव्यांसारखी ती हे आहे कॅप. त्याच्यानंतर इथे परत जिरेटोप आहेत, काही वाघनखे आहेत. त्याच्यानंतर परत इथं थोडासा इतिहास लिहिलेला आहे. त्याच्यानंतर इथे काय लिहिलं दस्ताने आणि जे डोक्यात घालायचं आहे, आता इथे लिहिलं आहे शिरस्त्राण, आता डोक्यात घालायचं. थोडक्यात हेल्मेट आहे हे सर्व. तलवारी आहेत पुढं. त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या चामड्याच्या ढाली आहेत आणि ह्या नवीन बनवलेल्या त्या ह्या लोखंड किंवा आपण मेटॅलिक बोलू शकतो त्या मेटॅलिक आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे स्ट्रक्चर बनवलेलं 3D मधलं इथे बघा, मस्त आहे. परत इकडे ढालीच आहेत सर्व आणि इकडे सर्व हे आहे. इकडे तोफ आणि गोळे आहेत, जे आहेत तोफ आणि तोफाचे गोळे आहेत. आता इथे एक बघू शकतो तुम्ही. ह्याच्यामध्ये मला एक्झॅक्ट वर्किंग नाही माहिती, पण ह्याच्यामध्ये कदाचित बारूद भरत असतील आणि जेव्हा ही तोफ सुलगवली जात असेल, इथे तोफीला छिद्र आहे बघा. हे तोफीचं तोंड आहे, आपला हे आहे कान बोलतात त्याला तोफेचा. जर हा कान कोणी बंद केला तर तोफ निकामी होते पूर्णपणे. त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळात ना खिळा ठोकला जायचा, त्याच्यामुळे पूर्ण तोफ जी आहेत निकामी व्हायची. आता इथे पूर्ण तोफ गोळे वगैरे दाखवलेले फोटोमध्ये. शिवाजी महाराजांचा फोटो आहे एक. थोडी माहिती वाचतो मी, त्याच्यानंतर सांगतो एक्झॅक्टली काय आहे ते. देवघरातली पूजेची सामान आहे तिथं. एवढं फक्त घंटी ताट आणि ते घंटा ओळखता आली. हे काय हे नाही माहिती मला. ते तिकडचं आय थिंक धूप वगैरे ठेवण्यासाठी आहे. हे दिवे आहेत वरती, जे की पूर्वीच्या काळात राजवाड्यांमध्ये खाली सोडले जायचे. त्याच्यानंतर हा पण एक काहीतरी वेगळा पार्ट आहे. हे टाळ आहे पण एकच आहे, याचा दुसरा पार्ट नाही आहे इथे. आलेलो इथे शिव महादेव मंदिराच्या इथे. ॲक्च्युली हे जे मंदिर आहे ते भुयारी मार्गामध्ये आहे. ठीक आहे बघा काय मस्त आहे. आतमध्ये जाऊन पण आता जे आहे मंदिरामध्ये चाललेलो आहोत आपण. आता जाऊ. भुयारी मंदिर आहे आतमध्ये महादेवाचं, असं काही मंदिर आहे. आता जाऊ आतमध्ये. पायऱ्या उतरतो पहिले मी खाली. पायऱ्या खूप मोठ्या बनतात, कोणी विश्वास नाही ठेवणार एवढं खोल आहे. मंदिरामध्ये विहीर आहे. आलो मस्त. आता जाऊ इथून. बैल आहे महादेवाचं इथे. तुम्ही बघा आता असं आहे. मी पाया पडतो व्यवस्थित. छोटीशी विहीर आहे. विहीर आहे की काय आपण बघू जरा. पाण्याचं कुंडासारखं काहीतरी स्ट्रक्चर बनवलं. हा विहीरच आहे. खाली उतरून ते विहीर आहे. पाण्याचे पाईप लावलेत तिथं. तिथून दाखवतो पुढं. चला थोड्याच वेळात सनसेट होईल. सनसेट बघू आपण. सनसेट आपण बीचवरच बघू कदाचित. हा इकडे बघा. आई शपथ रे, सगळ्याच खूप खोल आहेत रे विहिरी. खूप खोल आहे. मस्त आहे. ओ मेरे को W मिल गया. इकडे W आहे. आता आपण आहे महालक्ष्मी टेहाळणी बुरुजाजवळ आणि हा काय तो महालक्ष्मी टेहाळणी बुरुज आहे. वरती जाऊन बघू. टेहाळणी बुरुजावरती एवढी गर्दी का टेहाळणी करायची गरजच नाही. फुल गर्दी आहे इकडे. सर्व काय काय बघा. आता आलो टेहाळणी बुरुजावरती. टेहाळणी बुरुज कमी आणि पिकनिक स्पॉट जास्त झालेला आहे इथं बघा. इथं आपली जी किल्ल्यांची काहीच नाही, लोकांना लाजा बी नाही राहिला इथं काय. किल्ला कमी आणि पिकनिक स्पॉट जास्त झाला आहे. काय बोलणार मी आता याच्यावरती. भाई आत्ता आलो आहे महाराजांच्या पुतळ्याजवळ. नाश्ता केला इथेच जवळ. वडा जो होता ना, वडापाव खाल्ला. वडा जो होता मालवणी पद्धतीमध्ये होता, जी लाल कलरची भाजी असते बटाट्याची, त्या ह्याच्याप्रमाणे बनवलेला त्यांनी. आत्ता आलो आहे महाराजांच्या पुतळ्याजवळ. हा बघा, हा मस्त आहे. आय नो हे जरा खूपच जास्त लाईटिंग आहे त्याच्यामुळे ते हे होतं आहे. जवळ जाऊन बघू आपण. अजून 1x ठेवलेलं आहे आणि राजकोटच्या इथे आलेलो आहे किल्ल्याजवळ. किल्ला नाही सॉरी, पुतळ्याजवळ बघा. 1x मध्ये पण क्वालिटी एवढी खास नाही करत, रिफ्लेक्ट करतो लाईट. इथे आलेलो आहोत. इथे श्री महापुरुष मंदिर आहे. हे असं काही मंदिर आहे इथे. हां, आत्ता इथे आतमध्ये लाईटिंग प्रॉपर आहे.
आणि इथं महाराजांचं आतमध्ये जाऊन पण दाखवू. आता हाड बघा तुम्ही फक्त काय मस्त आहे. खूपच सुंदर आहे इथे. आता आम्ही आलेलो आहोत. आता इथली जी लायटिंग कंडिशन आहे ना, बाहेरून खूप जास्त वेळ होत होती, पण इथे फुल मस्त आहे. बघा महाराज बघा काय मस्त आहे, उभा राहतो एका जागेवरती. खूप खूप छान आहे, खूप छान आहे. 1x मध्ये करतो.